मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आज प्रोजेक्ट आपला बीटमार्क प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला, फोटोज वगैरे ॲड वगैरे करून दिला मित्रांनो। मग आणखीन आपले जे तुमची फोटो ॲड करून घेण्यासाठी फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे तुमची फोटो मित्र त्या फोटोला ॲड करायचा। अशा प्रकारच्या फोटोला ॲड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला सेकंड बीट लावून दोन पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीट लावून दोन पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात कट करून घेतो मित्रांनो। ओके मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे खाली फोटो वगैरे दिलेला आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या जे खालच्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्याला जे वरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आणखी आपल्याला स्क्रॉल करायचं। सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोला आपण फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। जे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर जे वरची फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर जसं मी करण्यासाठी सांगत आहे त्याचप्रमाणे ह्या फोटोला पण करून घ्यायचं। आणखीन आपला एक ग्रुप आहे मित्रांनो, ग्रुपच्या वरच्या फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं म्हणजे अशा प्रकारे डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे ग्रुपचं आहे मित्रांनो त्या ग्रुपला ऑन करून घ्यायचं। अशा प्रकारे ऑन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फोटो मित्रांनो ह्या फोटोला पण डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। मग आपल्या वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून सेट करून घ्यायचं। मग आपल्या लास्ट मध्ये ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर जर फोटो जर आपल्याला सेट करून घ्यायचा असेल तर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कुठेही सेट करून घेऊ शकता आपल्या हिशोबाने। जसं की मी सेट करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखी जे सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फोटो मित्रांनो त्या फोटोला डिलीट करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं जसं मी करत आहे त्याचप्रमाणे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर अशा प्रकारे फोटो वगैरे सेट झाले दिसून झालं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून जे 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर आणखीन आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे। फोटो त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर अशा प्रकारे एकदम सेट झाले दिसून जाईल। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो अशा स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे अशा प्रकारे वरच्या त्या ग्रुपवरचे जे पीएनजी आहे मित्रांनो त्या ब्लॅक पीएनजीला पण ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला सेकंड फोटो दिसून जाईल। जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे। फोटोला इथून डिलीट करून घ्यायचं। डिलीट करून त्याच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लागल्या दिसून जाईल। जे सर्व फोटोज आहेत अशा प्रकारे सर्व फोटोज आहे मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे जसं खाली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये खालच्या बोलला इफेक्ट दिले त्या वरच्या बोलला पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट केल्यानंतर जे आणखीन आपल्या इथे ग्रुप दिसेल मित्रांनो 3 ग्रुप दिसेल मित्रांनो। 3 ग्रुपच्या वरचे फोटो जे काही लिरिक्स वगैरे फोटो आहे त्या फोटोला पहिले डिलीट करून घ्यायचं। वरच्या फोटोला डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे काही लेअर वगैरे ते वरच्या लेअर रेक्टँगल 1ची लेअर वगैरे आहे त्या लेअरला ऑन वगैरे करून घ्यायचं। ग्रुपला पण ऑन करून घ्यायचं। अशा प्रकारे ऑन केल्यानंतर आणखीन आपल्या जे ग्रुपवरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती क्लिक करा। एडिट ग्रुपवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून या फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्र ह्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या फोटोवरती क्लिक करून
मग आपला मोहन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्या. सेट केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. हा एक इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक याच मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून घ्या. स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड फोटो मित्र त्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं फोटो मित्र फोटोला डिलीट करून घ्या. डिलीट करण्याच्या आधी मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या. मित्रांनो मग आणखी आपला फोटोला डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्र त्या फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतलं प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मोहन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला प्रोजेक्ट सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट इफेक्टवरती क्लिक करायचं. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट करून बॅक याच मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपलं जे अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे काय ग्रुप वगैरे ॲडिट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. ॲडिट वगैरे झाल्यानंतर मित्रांनो जे लेअर एक्स आहेत मित्रांनो सर्व लेअरला अशा प्रोजेक्ट ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला जे का असे प्रोजेक्ट बघून घ्या. जे का खालचे फोटोज वगैरे डिलीट करून घ्यायचे. वरचे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो जे का फोटोज वगैरे असे प्रोजेक्ट डिलीट करून घ्या. जसे की आपला ह्या फोटो जितके काय लावलेले आहे मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचे. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपला असे प्रोजेक्ट खालचे दिसून जे वरच्या आपला इफेक्ट पेस्ट करायचे. खालच्या फोटोला डिलीट करून घ्यायचे. जे फोटोला डिलीट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला असे प्रोजेक्ट स्क्रॉल करून या. जसं मी स्क्रॉल करून येत आहे मित्रांनो त्या असे स्क्रॉल करून याच प्रोजेक्ट स्क्रॉल करून आल्यानंतर जसं की आपला 6.02च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून याच्या ऑप्शनमध्ये जे काय इथे एक इमोजी पिंजला आहे इमोजी पिंजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला जे काय प्रोजेक्ट दिसून जाईल. जे काय इथे एक ग्रुप आहे मित्रांनो हे जे काय ग्रुप आहे मित्रांनो ग्रुपच्या खालच्या आपल्या फोटोला आहे जे काय लेअर वगैरे नाही दिसली पाहिजे मित्रांनो. जे का मग आणखीन आपला असं प्रोजेक्ट 11.26च्या बीटला आहे मित्रांनो. आणखीन आपल्या 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन आपला असं प्रोजेक्ट 14.09च्या बीटला जे का लेफ्ट साईडचा पार्ट जरा कट करून घ्यायचा. अशा प्रोजेक्ट कट वगैरे कट केल्यानंतर अशा प्रोजेक्ट एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लेअर आहे मित्रांनो हे जे का लेअरला वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला प्रोजेक्ट लास्ट पण ओढून घ्यायचं. लेअरला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी केल्यानंतर अशा प्रोजेक्ट सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून या. जसं की मी येत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण स्क्रॉल करून या. स्क्रॉल करून आल्यानंतर जे का लेअरला वगैरे ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून या. जसं मी येत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण स्क्रॉल करून या. जसं की आपला 6.02च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं. रेक्टँगल ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का अशा प्रोजेक्ट कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर लास्ट पर्यंत जे का पीएनजीला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे आणखीन आपला जे का ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करून जे का ऑफिसिटी आहे मित्रांनो त्याला कमी करून घ्या. जसं की आपला 12 ठेवायचं त्या ॲस्टीमध्ये 12 ठेवून घ्यायचं. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च करून घ्यायचं. इफेक्ट सर्च करता मित्रांनो त्या सिस्टममध्ये सर्च करून घ्यायचं. इफेक्ट सर्च केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून जे का 16:00 करून घ्या. 16:00 केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो. मग आणखीन आपल्या जे व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक शॉर्टपर्यंत बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखीन आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपलं वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.